दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गोदुताई परुळेकर विडी घरकुल परिसरातील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नवनीत मराठी विद्या मंदिरात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यानिमित्त शाळेच्या वतीनं शिस्तबद्ध आणि भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले। यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। शंकर चौगुले यांनी मनोगतात सांगितले की स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर प्रत्येक मुलाला शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास देऊन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करणे होय। आजची मुलेच उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत, त्यामुळे त्यांच्या शिक्षणाबरोबरच देशप्रेम, शिस्त, संस्कार आणि कलागुणांना वाव देणे ही आपली जबाबदारी आहे। कार्यक्रमात संस्थेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ चौगुले, साक्षी चौगुले, अमर चौगुले, लावण्या चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती। शाळेचे मुख्याध्यापक रेणुका चौगुले आणि संजय बंडगर यांच्यासह वरिष्ठ शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर भारावून टाकला। त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर आकर्षक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा केवळ औपचारिक न राहता देशप्रेम, शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव ठरला। त्याला आपली समाज आणि त्याचबरोबर आपली संस्कृती जपत आपण पुढे केलं पाहिजे आणि हे करता करता संस्थेचे नाव लौकिक आपण केलं पाहिजे। आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आमच्या सर्व पालकांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण प्रौढ शिक्षणामध्ये जे सरांनी सांगितलेलं आहे की बरेच शाळा घेतले होते, काय होते, नापास होते का मुलं, पास होते का मुलं, पास होते, पालक कसं पास होणार। मला एका मुख्याध्यापकाने विचारलं, आम्ही मुलांनी तर थोडा पालकांना पण पास करून दाखवतो, त्यांना त्याच वेळी म्हटलं होतं मी। आणि आज तेच शिक्षक मला म्हटलं, खरंच सर तुम्ही पालकांचं पण परीक्षा, निरीक्षक परीक्षा घेतल्याने पास करून दाखवलं। आणि 10ची 10 विद्यार्थी परीक्षा घेत असताना स्वतः केंद्र प्रमुख या ठिकाणी हजर होते की ह्या शाळेची गुणवत्ता चांगली एकदा बघू। आणि त्या केंद्र प्रमुखासमोर परीक्षा झालेली आहे, त्यामुळे त्या केंद्र प्रमुखासमोर पास झालेले आहेत, त्यामुळे कॉपीचा विषय नाही, त्यामुळे ते पालक निश्चितच गुणवंत आहेत, त्यामुळे विद्यार्थी गुणवंत असणार आहेत। त्यामुळे पालकांनाही मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद।